शुभ दुपार सर. तुमचं नाव न सांगता मला तुमची माहिती द्या. सर, मी नाट्य आणि साहित्याची पंढरीची पार्श्वभूमी लाभलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी या गावातून आलेलो असून माझ्या घरी मी, माझी आई आणि 2 विवाहित बहिणी आहेत. माझ्या कुटुंबाची आर्थिक पार्श्वभूमी बघितली तर मला साधारणतः 2.5 एकर बागायत शेती क्षेत्र असून त्याचबरोबर आमचा डाबरचा एजन्सीचा व्यवसाय आहे, ज्यामध्ये आम्ही कडेगाव तालुक्यामध्ये डाबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करतो मालाचं. त्याचप्रमाणे सर, मी माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे माझ्या वांगी येथील प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या केलेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण आणि त्याचबरोबर पदवीचं शिक्षण हे मी रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत महाविद्यालय विटा या ठिकाणाहून BSc केमिस्ट्रीमध्ये पदवी केलेली आहे. त्याचबरोबर पुढे मी MBAचं शिक्षण माझं हे कराडमधील कृष्णा इन्स्टिट्यूट कराड या महाविद्यालयातून केलेलं असून सर, माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे कोणी व्यक्ती माझ्या संपर्कामध्ये येत आहेत ते आपल्या समाजाप्रती असेल किंवा एखादी चांगली कृती करत असतील तर त्याबाबत एक व्यक्तिलेख लिहायला आवडतो. त्याचप्रमाणे सर, माझी आवड म्हटली तर मी प्राथमिक शिक्षणापासून ते कॉलेजच्या जीवनापर्यंत मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पण भाग घेतलेला आहे आणि अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये मला पारितोषिक देखील मिळालेलं आहे. त्याचबरोबर सर, मला दुसरा एक छंद आहे की मी यूट्यूबवरती वगैरे जुन्या काळामधील दूरदर्शनवरील असणारे मुलाखती आणि त्याचबरोबर विविध वक्त्यांची भाषण ऐकत असतो. ओके, मला सांगा, तुम्ही 2016 साली तुमचं BSc झालं आणि 2019 तुम्ही MBA केलं. म्हटलं 1 वर्ष तुम्ही काय केलं? तुम्ही विचार केला का तुम्ही गॅप घेतली, काय केलं? नाही सर, ॲक्च्युली त्यावेळेस एक इन्सिडेंट घडलेला होता की माझ्या आईची तब्येत खूप क्रिटिकल होती जनरली आणि त्यामुळं मला घरीच थांबावं लागलेलं होतं, कारण मी एकटाच मुलगा होतो घरामध्ये. त्यामुळं ती गोष्ट होती की आई माझी शेतामध्ये काम करत असताना पडलेली होती आणि तिला जागेवरून उठता येत नव्हतं. मग MRI वगैरे केल्यानंतर क्रिटिकल सिच्युएशन होती, पूर्ण हे होतं ते ब्लॉक झालेलं होतं पाठीमागचं हाड वगैरे. त्यावेळेस ती ॲडमिट होती कराडमध्येच कृष्णा हॉस्पिटलला आमच्या इथं. MBA केलं ह्युमन रिसोर्स वाटत आहे ते करिअर चांगलं आहे म्हणून? सर, आहे, बरोबर आहे, कारण पुढे ग्रोथ पण आहे. मी माझा व्यवसाय बरोबर करत असतानाच त्या दृष्टिकोनातूनच मी केलेलं होतं. परंतु सर, पदवीच्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये शेवटच्या वर्षामध्ये की मला स्वतःमध्ये असं वाटत होतं की कुठंतरी प्रशासकीय सेवेमध्ये आपण गेलं पाहिजे आणि प्रशासकीय सेवेवरती पण आपल्याला लोकांप्रतीचं उत्तरदायित्व हे आपल्या व्यवसायापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करता येऊ शकतं आणि ते करता येऊ शकतं. व्यवसायामध्ये आपल्याला लिमिटेशन्स येऊ शकतात, पण प्रशासकीय सेवेमध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विविध भागांमधल्या विविध लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि अधिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून आपण काम करू शकतो. तुम्ही म्हणता की पदवीच्या वेळेस तुमच्या विचारायला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कशाला गेलं, पदव्युत्तर शिक्षण का घेतलं? सर, यामध्ये पण एक दुसरा दृष्टिकोन असा होता की माझ्या काका असतील आणि कुटुंबातील माझी आई वगैरे असेल, यांनी सांगितलेलं होतं की आमचा हा वडील एक्सपायर झालेले होते आणि आमचा हा पूर्वापार पद्धतीचा व्यवसाय होता, तर तू पहिलं इकडचं लक्ष दे, तुला नंतर बाकीचं करायचं आहे. मग त्यामध्ये सर मला एक दुसरी बाब अशी पण मिळाली की माझी बहीण जी 2013 साली सिलेक्ट झाली MPSC मधून, मग ती विवाहित झाली होती, पण तिनं मला सपोर्ट केला आणि नंतर कुटुंबाची समजूत घालवण्यामध्ये ती यशस्वी झाली. मग त्यानंतर मी MBAचं शिक्षण करत असताना व्यवसाय बघत होतो, पण मी लास्ट इयर झाल्याच मी पुण्यामध्ये एका ठिकाणी गायडन्सला आलो आणि त्या ठिकाणी मग परत मी गायडन्स घेऊन गावाकडे जाऊन परत अभ्यास चालू केला होता. सर, म्हणजे डाबरची तुमची एजन्सी आहे, त्याच्यात तुम्ही लक्ष घालायचं? हो सर, घालत होतो मी 2 वर्ष. डाबर च्यवनप्राशची आता प्राइस काय आहे? सर, आता प्राइस 269 रुपये आहे. किती ग्रॅमसाठी? 1 किलोसाठी आहे सर. तुमच्या पाकिटात किती पैसे आहेत? पाकिटामध्ये आता माझ्या 700 रुपये आहेत सर. कुठल्या नोट आहेत? सर, त्यामध्ये 500ची एक नोट आहे आणि 100च्या 2 नोट्स आहेत. नक्की? हो सर. तुम्ही सांगली जिल्ह्यात आलात, तुम्ही सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य करताना तुम्ही नाट्यकला हा शब्द वापरला. तुम्ही काय सांगाल मला नाट्यकलेबद्दल, सांगली जिल्हा आणि नाट्यकला याच्यातून तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्याला माझ्यासमोर प्रस्तुत कराल? हा सर, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नाट्य पंढरीची सुरुवातच सांगली जिल्ह्यामध्ये झाली. 5 नोव्हेंबर 1843ला विष्णुदास भावे यांनी त्या ठिकाणी सीता स्वयंवराचा एक प्रयोग आमच्या सांगलीमध्ये केलेला होता आणि तिथूनच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या आणि एकंदरीत भारतातल्याच नाट्य चळवळीला सुरुवात झाली थिएटरच्या माध्यमातून. सर, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये बालगंधर्व, ज्यांना आपण श्रीपाद राजहंसजी म्हणतो, ते, त्याचबरोबर सर सांगली जिल्ह्यामध्ये गोविंद वल्लभ देवल यांसारखे नाट्य निर्माते निर्माण झाले. त्याचबरोबर सर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, ज्यांनी नाट्य चळवळीमध्ये पण आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये पण योगदान दिलं, असे अनेक नाटककार हे सांगली जिल्ह्याच्या भूमीतून झालेले आहेत. सर,
विष्णुदास भावे हे जे नाव तुम्ही घेतलं त्यांच्या नावावर एक सभागृह आहे महाराष्ट्रात, कुठे माहिती तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये नाट्यगृह आहे. बस भावे. सॉरी सर, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही. तुम्ही BSc केमिस्ट्री केलं. बरं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय फरक आहे? सर, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री रिप्रेझेंट मेटल्स आणि नॉन मेटलच्या संदर्भामध्ये करते, की त्याचं सगळं क्लासिफिकेशन, पिरियॉडिक टेबल वगैरे देते. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही कार्बन केमिस्ट्री म्हणून ओळखली जाते, की ज्यामध्ये कार्बनचे प्रोडक्ट्स, रिॲक्शन्स यांच्या गोष्टी होतात आणि त्यामधून आपल्याला कळतं की कोणत्या रिॲक्शनमधून कोणता प्रोडक्ट मिळतोय. कृत्रिम पाऊस पडताना जे मॉलिक्युल एलिमेंट वापरलं जातं त्याचा फॉर्म्युला सांगा मला. सर, त्यात सिल्वर आयोडाईड असतो सर. सिल्वर आयोडाईड, हो, सिल्वर आयोडाईड AgI. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय वाटतं की एखादी व्यक्ती ही जेव्हा प्रशासनात येण्याकरता प्रयत्न करत असते तेव्हा त्यांचं काय उद्दिष्ट असू शकतं? सर, व्यक्ती म्हणून माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या ठिकाणी एक सर्वसमावेशक काम करण्याची संधी आहे. प्रशासन सर्वसमावेशक आहे. दुसरी गोष्ट सर, या ठिकाणी अशी आहे की आपण या प्रशासनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रती असणाऱ्या योजना असतील, आपण जे डिप्रायव्ड क्लासेस म्हणतो, की आपण वंचित गट म्हणतो, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीची दृष्टिकोन असेल. त्याचबरोबर सर, तिथं संघटन कौशल्य आहे, टीमवर्क आहे, लिडरशिप आहे, या सगळ्या गोष्टी आहेत प्रशासनाकडून. आणि त्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं समन्वय साधून काम करू शकतो, असं मला एक व्यक्ती म्हणून वाटतं. तुमच्याकडे संघटन कौशल्य किंवा लिडरशिप स्किल्स किंवा अजून कुठले खरं स्किल जर आपण कन्सिडर केलं तर ते आहे का? सर, मला असं वाटतं की संघटन कौशल्य आणि लिडरशिप या दोन्ही गोष्टींचा एक हातात घालून समन्वय म्हणतो ना, तो समन्वय माझ्यामध्ये मला असं वाटतं की मला आहे असं वाटतं. पण तुम्ही तर जॉब केलेला नाहीये, तुम्ही लिडरशिप कुठे केली? सर, कॉलेजच्या काळामध्ये काही विद्यार्थी चळवळींमध्ये मी भाग घेत होतो, की त्या माध्यमातून एक चांगलं संघटन माझं त्या ठिकाणी. कॉलेजचा अनुभव तुम्हाला वाटतं प्रशासकीय सेवेत उपयोगाला येईल? सर, मला वाटतं की समन्वय आणि संघटन आणि नेतृत्व हे आपण विविध टप्प्यांवरती करत असतो. आपल्या आयुष्याच्या काही गोष्टी घडत असतात ज्यावेळेस आपण घडण्याचा काळ असतो, पदवीचं शिक्षण असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल, तर या काळामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या माध्यमातून येणारे अनुभव आणि त्या काळामध्ये करत असणाऱ्या कृती यांची आपण सांगड घातली तर ती निश्चितपणानं पुढच्या आयुष्याला आपल्या दिशेत येत असते. तर मला वाटतं सर की मी ज्या त्या काळामध्ये युवकांच्या प्रश्नावरती भूमिका घेत होतो त्यावेळेसच्या युवकांबरोबर झालेली माझी कनेक्टिव्हिटी, प्रश्न होता, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या प्रश्नाचं मूळ बघणं आणि त्या मुलाच्या माध्यमातून त्या प्रश्नावरती आपण सोल्युशन करण्यासाठी आपल्याला ज्या काही भूमिका मांडता येतात त्या भूमिका घेणं आणि त्यासाठी सगळ्यांबरोबर एकत्रित पद्धतीने सगळ्यांचे विचार घेऊन काम करणं, हा जो दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन निश्चितपणानं तो लिडरशिपचा मला इथं उपयोगात पडू शकतो असं मला वाटतं. शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही सर, सॉरी सर. नाट्यकला या विषयावर जर आपण बोलायचं म्हणलं तर तुम्हाला काय वाटतं अजरामर झालेली नाटकं कुठली? सर, अलीकडच्या काळामधलं मला वाटतं की अलीकडच्या की जाणता राजा होतं, ज्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधलं एक दृष्टिकोन होता तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उपयोगी पडला. आणि जुन्या काळामध्ये बघायला गेलं तर सर, संगीत शारदासारखं नाटक होतं की ज्यामध्ये बालगंधर्वांनी भूमिका केलेली होती, ज्यामध्ये शारदेचं पात्र त्यांनी केलेलं होतं. सांगली जिल्ह्यात कुठली नदी वाहते? सांगली जिल्ह्यामधून सर, सांगली जिल्ह्यामधून कृष्णा नदी, वारणा नदी, त्याचबरोबर मान नदी आणि अग्रणी नदी या नद्या वाहत आहेत सर. आणि कुठले कुठले डॅम्स आहेत नदीत? सर, सांगली जिल्ह्यामध्ये 3 डॅम्स आहेत. एक चांदोली आहे, दुसरं सर अग्रणी नदीवरती बळीराजा नावाचं एक धरण आहे की जे लोकांनी निर्माण केलेलं आहे तिथं बलवडी भालवणी या ठिकाणी, आणि सर तिसरं आहे ते वज्रचौंडी नावाचं धरण आहे जे कवटेमंकाच्या अग्रणी नदीवरती आहे. जिल्ह्यात कुठलं अभयारण्य आहे? हो सर, आहे. माझ्याच तालुक्यामध्ये, कडेगाव तालुक्यामधील देवराष्ट्रे जे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं गाव आहे, त्या ठिकाणी आशिया खंडातील पहिलं मानवनिर्मित सागरेश्वर हे अभयारण्य आहे आणि त्याला चव्हाण साहेबांचंच नाव दिलेलं आहे. कुठले कुठले प्राणी आढळतात त्या अभयारण्यात? सर, त्यामध्ये प्रामुख्यानं हरिणच आहे. हरिण प्राण्यासाठी ते पर्टिक्युलर आहे. सांगली एका फळासाठी खूप फेमस आहे, प्रसिद्ध आहे. कुठलं फळ आहे? फळासाठी सर, द्राक्ष पण आहेत त्यामध्ये. कुठे होतात सांगलीमध्ये? सर, हा द्राक्षाचा उत्पादनाचा जो तालुका आहे तो तासगाव तालुका आहे, जो प्रसिद्ध आहे की त्यामध्ये द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात. द्राक्षावरती जे पेस्टिसाइड्स मारतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
हो सर, अलीकडच्या काळामध्ये तशी प्रकरणं आलेली आहेत. तर सर त्यामध्ये एक दृष्टिकोन असा पण आलाय की पलीकडच्या तालुक्यामध्ये आमचं कधीतरी येणे जाणं असतं, त्यामुळे आम्हाला समजतं त्या शेतकऱ्यांची भूमिका, की अलीकडच्या काळामध्ये शेतकरी सुद्धा आपल्याबद्दल काळजी घ्यायला लागलेले आहेत, की ज्यावेळेस पेस्टिसाइड्स वगैरे मारतात त्या संदर्भातले कंटेंट्स वगैरे आहेत, तर ते आता जागरूक होऊन त्या बाबतीत कुठले कंटेंट्स योग्य आहेत आणि कुठले हार्मफुल आहेत याची पण माहिती काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे, आणि ते मास्क वगैरे औषध फवारणी करत असताना लावतात. आणि दुसरी गोष्ट सर अशी की औषधांचा त्रास होऊ नये म्हणून आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून औषध फवारणी चालू आहे. हा पण एक चांगला संकल्प त्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मग बिंग केमिस्ट्री स्टुडंट तुम्ही सांगू शकाल की पेस्टिसाइड मध्ये कुठले कंटेंट हे हार्मफुल असणार आणि त्याला कुठल्या कंटेंटने रिप्लेस केला पाहिजे? सर सॉरी, एक्झॅक्ट मला आठवत नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळ आहेत का? धार्मिक स्थळ आहेत सर. सर औदुंबर हे दत्तांचं ठिकाण आहे बिलवडीमध्ये कृष्णाकाठी. त्याचबरोबर सर गणपती मंदिर जे सांगली संस्थांच्या माध्यमातून पटवर्धन सरकारांनी निर्माण केलेलं होतं, ते गणपती मंदिर एक धार्मिक ठिकाण आहे सर. मला सांगा की तुम्ही कुठल्या पदासाठी प्रयत्न करत असता? सर माझा पहिला प्रेफरन्स हा DYSP या पदासाठी. DYSP साठी. ओके. DYSP जर तुम्ही विचार केला तर तुम्ही मला सांगा की आता सांगली जिल्ह्यामध्ये पोलिसांवरती काय काय ताण आहे? सर सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये बघायला गेलं तर पहिली गोष्ट अशी आहे की मनुष्यबळाची कमतरता आहे सर. दुसरी गोष्ट अशी आहे सर की सांगली जिल्ह्यामधला काही भाग जो आहे की ज्या भागामध्ये सातत्यानं जातीय ताणतणाव दिसत आहेत, जो मिरज आणि मिरज पूर्वचा भाग आहे, तिथं जातीय ताणतणाव आहे, त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील भाग आहे म्हणून ओळखला जातो. तिसरी गोष्ट सर अशी आहे की तिथं असणाऱ्या पोलिसांचे जे कामाचे तास आहेत या संदर्भामध्ये सुद्धा पोलिसांचे जे कामाचे तास आहेत हे अतिरिक्त तास असल्याची भूमिका पोलिसांमधून बघायला मिळते सर. तर ह्या गोष्टी सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेच्या समोरचे एक आव्हानं आणि समस्या म्हणून बघता येतील सर. तुम्ही DYSP झाला वयाच्या 28-29 वर्षी, तर त्याच्या पुढच्या पोझिशन कधी आणि केव्हा मिळतील तुम्हाला? सर त्याबद्दल मी थोडी माहिती घेतलेली होती. तर सर मला सर्वसाधारणपणे असं कळालं की 12 ते 14 वर्षामध्ये तुम्ही IPS पर्यंत पोहोचू शकता, म्हणजे DCP, त्यानंतर इकडे ग्रामीणमध्ये SP पदापर्यंत, आणि तुम्हाला 20-22 वर्षापर्यंत तुम्ही IG पदापर्यंत पण पोहोचू शकता सर्व्हिस मधल्या करिअरमध्ये. तुम्हाला तिथे पोहोचायला आवडेल का? सर निश्चितपणाने आवडेल, कारण आपल्याला अधिकाधिक जबाबदाऱ्या आणि अधिकाधिक आव्हानं ही आपल्याला त्या पदाच्या माध्यमातून निभावता येतील. आणि पोलीस दल म्हटलं की आव्हानं आलीच, आणि त्या आव्हानं आपल्याला आयुष्यामध्ये आपण प्रत्येक घटकामध्ये मोजत असतो, आणि ते घ्यायला मला पण आवडतील सर. मग याच्याकरता डायरेक्ट UPSCतून तुम्ही काय नाही पद मिळवायचं, MPSCत का आलात? सर हा पण बरोबर तुमचा प्रश्न आहे, पण याबद्दल माझं असं एक मत झालं की मला तितकीशी खात्री पण नव्हती की आपण CBSE दर्जाच्या पॅटर्न्समध्ये आहोत का नाही, त्यामुळे मला राज्य आयोगाच्या परीक्षेला प्रेफरन्स देणं मला आधी. राज्य आयोगाची परीक्षा ही कमी समजतात का? नाही सर, असं नाहीये. पण सर दुसरी गोष्ट बघायला गेलं तर NCERTचे बुक्स आणि स्टेट लेवलचे बुक्स यामधला जो डिफरन्शिएट आहे UPSC मध्ये तो मोठा डिफरन्शिएट करतोय असं मला वाटतं. तुमच्या कॅपॅसिटीवरती तुम्ही अविश्वास दाखवत आहे? नाही सर, कॅपॅसिटीवरती नाहीये दाखवत, पण सर मला अधिक प्रेफरन्स वाटलं की राज्यामध्ये सर्व्हिस करणं अधिक योग्य आहे माझ्या दृष्टिकोनातून. कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या DYSPची ड्युटी मिळाली तर जास्त आनंद वाटेल? सर मला असं वाटतं की नक्कीचपणानं गडचिरोली सारखा भाग, तो दुर्गम भाग आहे, त्या भागामध्ये निश्चितपणानं मला काम करायला आवडेल सर. मॅडम, गडचिरोलीमध्ये जर तुम्ही ऍज अ DYSP म्हणून गेलात तर कुठले कुठले चॅलेंजेस तुम्हाला पहिले हँडल करावे लागतील? मॅडम मुळात पहिला भाग बघितला तर जो रेड कॉरिडॉर म्हणून बघितला जातो भारतामध्ये नक्षलवादाची भूमिका म्हणून, त्यामध्ये जो भामरागडचा एरिया असेल, सिरोंचा असेल, हे जे काही तालुके आहेत हे तालुके गडचिरोलीमधले नक्षलग्रस्त म्हणून आहेत. त्या भूमिकेतनं एक चॅलेंज आहे माझ्यासमोर त्या ठिकाणी जर मी काम करत असेल तर. सर दुसरी गोष्ट अशी मॅडम मला बघायला मिळते की मी एक पुस्तक वाचलेलं होतं, आदिवासींची आणि नक्षलवादी यांच्यामधली कोंडी आणि समस्या. तर त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आज आपलं गव्हर्नमेंट अतिशय चांगलं इनिशिएटिव्ह घेते, अनेक योजना आहेत, अनेक कायदे आहेत जे आदिवासींच्या संरक्षणाचे आणि आदिवासींना एक मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठीचे. तर त्या कायद्यांबद्दलची जी जनजागृती आहे ती अजूनपर्यंत आदिवासींपर्यंत पोहोचलेली नाही. त्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस खात्याच्या माध्यमातून काम करता येईल. आणि सर मॅडम मला एक अशी गोष्ट पण आठवते की आपल्या माध्यमातून, आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दादा दिदी खिडकी नावाची एक योजना केलेली होती, पोलीस दादा दिदी. या माध्यमातून सर्व स्तरावरच्या योजना असतील, म्हणजे ती महसूलची योजना असेल, रेशन दुकानाची योजना असेल, अशा विविध योजना एकाच पोलीस स्टेशनच्या आणि पोलीस
पोलीस खिडकीच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या होत्या. त्या अशा योजनांच्या माध्यमातून मला वाटतं की चांगल्या पद्धतीने तिथं पण काम करता येऊ शकतो. मग तुमच्यामध्ये अशी कुठली स्ट्रेंथ आहे की ह्या सगळ्या योजना किंवा ज्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने तुमचा जो इनिशिएटिव्ह असेल तो लोकांपर्यंत पोहोचवेल? मॅडम, मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं की कम्युनिटी पोलिसिंग हीच संकल्पना तिथं राबवावी लागेल. तर मला अनेक प्रयोग आठवतात की तेलंगणामध्ये आज आपण बघितलं तर बाकीच्या राज्यांच्या, छत्तीसगड असेल. तुमची स्ट्रेंथ विचारली. ओके, सॉरी मॅडम. माझी स्ट्रेंथ मला असं वाटतं की मॅडम मी सगळ्यांना संघटित करून आणि आपल्या असणाऱ्या योजना अधिक खालच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांमध्ये काम करण्याची जी माझी स्ट्रेंथ आहे ती मला उपयोगी पडू शकते तिथं. HR चा मेन रोल काय आहे? मॅडम, HR ला 2 रोल निभावावे लागतात. एक रोल असा आहे की कंपनीच्या माध्यमातून आपले असणारे टार्गेट्स हे आपल्या असणाऱ्या सबऑर्डिनेटला सांगणं आणि त्या सबऑर्डिनेट कडून टीमवर्कनं काम करून घेणं. त्यांच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी कोणाची? मॅडम, नक्कीच डेव्हलपमेंटची जबाबदारी सुद्धा HR आणि ऑर्गनायझेशनवरतीच आहे. रोज आपण न्यूज ऐकतो की कुठल्या तरी वस्तीत बिबट्या आढळला, त्याचं कारण काय? मॅडम, या माध्यमातून असं बघितलं तर आपण म्हणतो की जी नैसर्गिक जंगलं होती त्या अलीकडच्या काळामध्ये सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे अशी एक संकल्पना पर्यावरणामध्ये वापरली जाते की सिमेंटची जंगलात आपण निर्माण करतो. आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये ज्या काही हस्तक्षेप करायला लागलोय की डेव्हलपमेंट असेल, विकास असेल, तर या विकासाची भूमिका घेत असताना आपण निश्चितपणानं पर्यावरण पारिस्थितिकीचा पण विचार केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मग जे काही जंगलांवरती आणि त्यांच्या आदिवासांवरती जे काही आपण अतिक्रमण करतोय या अतिक्रमणांच्या माध्यमातून हे मग त्यांच्या नैसर्गिक वस्तीमध्ये आपण घुसखोरी केल्यानंतर ते अशा पद्धतीनं आपल्या समोर येतात की त्यांच्या आपण जागेमध्ये गेल्यानंतर त्यांचा वावर आपल्याला सर्वसाधारणपणे अनेक वस्त्यांमध्ये पाहायला मिळतो अलीकडच्या. मग DYSP म्हणून यामध्ये तुम्ही काय रोल निभावू शकता? मॅडम, यामध्ये दुसरी अशी एक भूमिका मला असे वाटते की DYSP म्हणून की तिथं जर मी गडचिरोलीमध्ये काम करत असो किंवा शहरामध्ये काम करत असो तर 2 वेगवेगळ्या रोल्स आहेत. गडचिरोलीमध्ये आपण वन विभागाबरोबर कोऑर्डिनेशन करून त्या ठिकाणी काम करू शकतो की संरक्षक पद्धतीची जाळी असेल, काय असेल, या गोष्टी करता येऊ शकतात त्या ठिकाणी आपल्याला वन क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणचं. आणि दुसरी गोष्ट मॅडम, शहरामध्ये जो आपला नगर विकास विभाग असतो, वन विभाग असतो, या एकत्रित पद्धतीने यांच्याबरोबर समन्वय साधून त्या ठिकाणी असं काम करता की बाबा जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रावरती जे काही अतिक्रमण होत आहेत ते महानगरपालिका असेल, हे असेल, यांच्या अतिक्रमण विभागाबरोबर सामंजस्यानं भूमिका घेऊन त्या ठिकाणी कोऑर्डिनेट काम करून अशा पद्धतीचे अतिक्रमण होऊ नयेत यासाठी सुद्धा इनिशिएटिव्ह घेता येऊ शकतो. मेळघाटासारख्या वंचित एरियामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे काय काम करू शकाल? मॅडम, मेळघाट सारखा जो एरिया आहे त्यामध्ये आपण बघितलं तर अलीकडच्याच काळामध्ये आपल्याला जी युनिसेफची आकडेवारी दिसते तर या आकडेवारीमध्ये भारतामध्ये जवळपास 33 मुलं म्हणजे मुलं ही प्रत्येक 100 महिला आणि मुलांच्या मागे 33 मुलं ही कुपोषित दिसत आहेत त्या परिसरामध्ये. ही जी समस्या, ही कुपोषणाची समस्या ही मेळघाटमध्ये अधिक प्रगल्भतेने आपल्याला जाणवते. तर पहिली की पोषण योजना, ज्या ICDS सारख्या ज्या योजना आहेत, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम सारख्या, ह्या योजना अधिक सक्षम पद्धतीनं आणि अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्याच्या दृष्टिकोनातून मी काम करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं जी शिक्षणाची स्ट्रेंथ आहे की युनेस्कोचे वगैरे अनेक अहवाल येतात की दुर्गम भागामध्ये 15-15 किलोमीटर वरती शाळा नाहीत. आपण RTIच्या माध्यमातून म्हणतो की RTIच्या माध्यमातून आपण म्हणतो की 2.5 किलोमीटरच्या आत त्या ठिकाणी एक शाळा उपलब्ध झाली पाहिजे वस्तीला. तर हा जो गॅप आहे, हा गॅप आपल्याला कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा तिथं काम करता येऊ शकतं मॅडम. पण मग ह्या गोष्टी आतापर्यंत का नाही केल्या गेल्या? मॅडम, मला असं वाटतं की कुठलाही कायदा गव्हर्नमेंट आणत असतं किंवा कुठलीही अधिसूचना गव्हर्नमेंट आणत असतं तर त्याच्या पाठीमागचे रोल्स जे असतात ते निश्चितपणाने चांगले असतात. पण त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठेतरी लूप होल्स आपल्याला सापडतात आणि ते लूप होल्स मला वाटते की थोडेफार असे राहिले असतील. तुमची विकनेस? आणि माझी विकनेस अशी आहे की फुडीनेस आहे माझ्यामध्ये जास्त, की एखादी गोष्ट मला खायची नाही, मी ठरवते कॉफी प्यायची नाहीये, तर माझ्याकडून ते टाळता येत नाही, म्हणजे मला त्या पदार्थांच्या बाबतीमध्ये त्याग करता येत नाही. आणि दुसरी अशी आहे की मी ज्यावेळेस मला राग येतो त्यावेळेस अतिशय लवकर राग येतोय आणि जाताना पण लवकर जातो. ह्या 2 विकनेस मला वाटतात, मला जाणवतात माझ्या. ह्या तुमच्या डिसिजन मेकिंग वर अफेक्ट नाही करणार? नाही मॅडम, मी त्याच्यावरती काम करतोय दुसऱ्यावरती, कारण फुडीनेसवरती तर मी आता चालूच केलं. अलीकडच्या काळामध्ये मी कॉफी बंद करण्याचा प्रयत्न केलाय. पण दुसरी गोष्ट अशी आहे की राग येण्यामध्ये, तर मॅडम माझ्या राग येण्यामध्ये आता मी असं करतोय की त्यामध्ये स्वतःशीच त्या ठिकाणी उलटे पाडे म्हणणे, 10 पासून 9, 8, 7 असे काही प्रयोग करतोय की ज्या माध्यमातून मला आता अलीकडच्या काळामध्ये असं वाटतंय की थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्यामध्ये चांगली सुधारणा व्हायला लागली. पोलीस डिपार्टमेंटमध्ये फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे? नक्कीच मॅडम, इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये, कारण आपल्याला फील्डवरती काम करावं लागतं, त्यामुळे फिटनेस असणं गरजेचं आहे. पण कधीपर्यंत?
मॅडम, या दलामध्ये आपण काम करतोय तर आपलं IPC आणि CRPCचं कलम सांगतं किंवा पोलीस विभागातलं कलम पण सांगतं पोलीस अधिनियमामधलं की 24 तास तुम्ही सेवेवरती आहात. तर ती ड्युटी आपल्याला जोपर्यंत निभवायची तोपर्यंत आपण फिटनेसमध्ये असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही कॉफी हा शब्द दोनदा वापरलात की कॉफी तुम्हाला सोडायची आहे. असं काय कॉफी मधले घटक आहेत की जे तुम्हाला त्रास देतात? सर, मी काही आहार तज्ञांच्याकडून ज्यावेळेस युट्यूबवरती लेक्चर्स वगैरे बघितले त्यावेळेस कळालं की त्यामध्ये कॅफेन नावाचा जो घटक असतो तो कॅफेन नावाचा घटक हा शरीरासाठी डेंजरस आहे असं मला. कॉफीमध्येच कॅफेन असतं? नाही सर, चहामध्ये पण असतं. अजून कशा असतं? सर, एवढं मला त्याबद्दल आयडिया नाही. सॉरी सर. तुम्ही ह्युमन रिसोर्सचा अभ्यास केलेला आहे तर तुम्ही या तुमच्या ज्ञानाचा पोलीस दलामध्ये कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी काय उपयोग कराल? सर, आपण ह्युमन रिसोर्स म्हणून काम करत असतो तर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला एक रोल असतो की ज्या त्या व्यक्तीची कॅपॅसिटी ओळखणं, त्याच्या स्ट्रेंथ ओळखणं आणि त्यांना योग्य ती जबाबदारी देणं. मला वाटतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण वेगवेगळे सेल्स आहेत आता. तर त्यामध्ये जे काही लोक आपल्याबरोबर सबऑर्डिनेट्स काम करतात, आपले सहकारी काम करतात, तर त्यांच्यामधल्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांना एखाद्याला सायबरमध्ये आवड असेल तर सायबर करत, एखाद्याकडे टेररिझमच्या विरोधामध्ये काम करण्याची धडपड असेल तर टेररिझम स्क्वॉड असेल, तर यामध्ये त्यांना अशा पद्धतीनं आपण काम देऊ शकतो. त्यांच्याबद्दल प्रॉपर स्किल ट्रेनिंग या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो सर. पण याच्यामध्ये तुमचा जो दुसरा विकनेस आहे, राग तुम्हाला लवकर येतो. एखाद्या माणसाला तुम्ही अपॉइंट केला आणि त्यांनी नाही केलं, तुम्हाला राग आला आणि तो तुम्ही राग व्यक्त केला आणि त्यामुळे तो कुशल मनुष्यबळ निर्माण होता राहिला. आता काय करणार? नाही सर, मी आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जसं बोलला की राग येतोय मला, पण मी अलीकडच्या काळामध्ये ह्याच्यावरती पूर्णतः काम करतोय आणि मला त्यामध्ये निश्चितपणे असं जाणून आलंय की मी त्या पद्धतीचा राग आता कंट्रोल करू शकतो. इथपर्यंत मला आता पोहोचण्याची माझ्यामध्ये क्षमता निर्माण झाली. तुम्ही तुमच्या हॉबीज मध्ये म्हटलं की तुम्हाला चांगल्या मुलाखती ऐकायला आवडतं. कुठल्या मुलाखती तुम्ही ऐकल्यात चांगल्या? सर, मी पुण्याच्या दूरदर्शन आकाशवाणीवरती ना माननीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांची एक मुलाखत ऐकलेली होती साहित्यिकांच्या भूमिकेसंदर्भामधली. दुसरी सर की संगीतकार, आमच्या सांगली जिल्ह्यामधील बेडकमधील संगीतकार राम कदम त्यांची एक मुलाखत ऐकलेली होती. त्याचबरोबर सर अलीकडच्या काळामध्ये बघायला गेलं तर मग मी अलीकडच्या महाराष्ट्राचे नेते असणारे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची एक मुलाखत दूरदर्शनवरती ऐकलेली होती. आणि सर युट्यूबवरती बघायला गेलं तर मी विलासराव देशमुख साहेबांची एक मुलाखत ऐकलेली होती. अशा वेगवेगळ्या साहित्यिक आणि राजकारणी यांच्या मुलाखती मी ऐकलेल्या आहेत. तुम्ही कोणाला आदर्श मानता? असं मुलाखती जेव्हा तुम्ही पाहता ऐकता तर तुमच्याशी तुमचे आदर्श कोण निर्माण होतात? सर, माझे पहिले आदर्श माझी आई आहे आणि दुसरं बघायला गेलं तर सर मी स्वर्गीय माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांना माझ्या जीवनामधला आदर्श मानतो. तुम्हाला पॉडकास्ट बद्दल काही माहिती? सर, ते पॉडकास्ट मी ऐकलेलं आहे शब्द, ते युट्यूबवरती वगैरे असतो, पण त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही असं. सॉरी सर. तुम्ही कुठली मुलाखतीला, हे अशी जी मुलाखत असते जे युट्यूबवरती घेतली जाते, अशा मुलाखतीला तुम्ही कधी स्वतःहून उपस्थित राहिलात? सर, मला आठवतंय मी 2013-14 आमच्या इथं राजाराम बापू कॉलेज आहे इस्लामपूरमध्ये, त्या कॉलेजवरती एका मुलाखतीला मी गेलेलो होतो. तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या काळामध्ये युट्यूबचं जे युसेज आहे, युट्यूबचा जो वापर आहे तो किती आहे? सर, युट्यूबचा वापर म्हणण्यापेक्षा मला एक सर्वे आठवतोय की जो सर्वे मी मागच्याच कालावधीमध्ये वाचण्यात माझ्यामध्ये आला की भारतामधलं स्क्रीन टायमिंग जे आहे सरासरी हे 7 तासाच्या ते 7.5 तासाच्या दरम्यान आहे. तर त्यामध्ये युट्यूबचा पण रोल आहे आणि इतर सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यामध्ये आपण व्हॉट्सअप म्हणतो, फेसबुक म्हणतो किंवा इंस्टाग्राम अलीकडच्या काळामध्ये रील्स, यामधला स्क्रीनिंग टाइम हा जवळपास 7.5 तासाच्या आसपास आहे. म्हणजे एक आपण म्हणतो की 8 तास सर्वसाधारणपणे काम केलं पाहिजे दिवसात, तर त्यातले 7.5 तास हे सर्वसाधारणपणे भारतीयांचे त्या स्क्रीनिंग टाइम मध्ये जातात. तुम्ही ऍव्हरेज म्हणताय बरोबर? ऍव्हरेज 7.5 तास म्हणजे किती असेल ऍक्च्युअली? सर, ऍक्च्युअली जास्त पण असतील कारण काही लोक जास्त वापरत असणार आहेत, त्यामुळं हा प्रमाण त्याच्या पुढे पण असू शकतं, पण ऍव्हरेज 7.5 तास आहे. 26 किती वर्ष आली? 26-11 सर 15 वर्ष झाली. आणि संसदेवरील बॉक्स कोणाला? संसद 22 वर्ष पूर्ण झाले सर. मुंबई लोकल बॉम्बस्फोट? सर, मला आता मुंबई लोकल उरी अटॅक 7 वर्ष सर. 7 वर्ष. ओके. पुलवामा 19 सर 4 वर्ष, 4 ते 5 वर्ष. शेवटचा प्रश्न, कुठे पाहता? अजून 10 वर्षांनी होतं ना?
सर, एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यक्तिमत्व म्हणून मी माझ्यामधल्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही दृष्टिकोनातून मी स्वतःला माझ्यामधल्या शैक्षणिक ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये मी आज MBA केले. मला भविष्यामध्ये सोशिओलॉजी किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये MA करायची आवड आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी भविष्यामध्ये त्या गोष्टी करणार आहे, 10 वर्षामध्ये येणार आहे. त्याचबरोबर सर, सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर मला जर प्रशासनामध्ये संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीचं काम करेन, आणि दुर्दैवानं जर मिळाली नाही तर माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा मी सामाजिक दायित्वाची जबाबदारी मी निश्चित करेन. तिसरी गोष्ट सर, की माझ्या आवड आणि छंद आहेत, जे माझ्या आवड आहे किंवा छंद आहे, तर त्या माध्यमातून मी आतापर्यंत जवळपास 110 ते 120 व्यक्तिलेख लिहिलेले आहेत. तर मला वाटतं की हे अधिक प्रमाणामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने अजून लिहिण्यासाठी मी प्रोत्साहित होईल, आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये मला एखादं पुस्तक जर निर्माण करता आलं तर तसे व्यक्तिलेखांचं पुस्तक सुद्धा मी एक सामान्य माणसांची प्रतिमा, चांगल्या सामान्य माणसांची समाजाप्रती आणण्यासाठी काम करेन. ह्या 3 गोष्टी मी बघतोय सर्वसाधारणपणे. शुभेच्छा.